मी डाएट सुरू केलं आहे पण वजन काही केलं कमी होत नाही, ही तक्रार आजकाल आपण बऱ्याच जणांकडून ऐकतो। ही तक्रार कॉमन झाली आहे। डाएट पाळतोय, चालतोय, गोड बंद केलं आहे तरीसुद्धा वजन कमी होत नाही। असं का होतं? कारण वजन न कमी होण्यामागं काही महत्त्वाची कारणं असतात आणि ती ओळखली तर त्याच्यावर उपाय करणंसुद्धा आपल्याला सहज शक्य होतं। त्याचं पहिलं कारण म्हणजे कधीकधी शरीराचं बेसल मेटाबॉलिक रेट, ज्याला BMR आपण म्हणतो, की तेच कमी असतं। म्हणजे शरीर ऊर्जा फार कमी खर्च करतं। तुम्ही जरी कमी खात असले ना तरी आपलं शरीर फारसं ते वापरतच नाही। अशा वेळेस काय आहे तर 30 ते 40 मिनटं चालणं, थोडंसं स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं, प्रोटीनचा आहारामध्ये योग्य समावेश करणं, यामुळे तुमचं BMR वाढायला मदत होत असते। आता काही वेळा आपण म्हणतो की मी गोड खाणं बंद केलं आहे, परंतु रोजचा चहा, कधीतरी मध, खजूर, ड्राय फ्रूट्स, ताकात घातलेली साखर, दुपारी एखादं बिस्किट, लाडू, या सगळ्या मधल्या गोष्टींच्या सवयी आपण लक्षातच घेत नाही। आपल्याला वाटतं की आपण फारसं काही खात नाही, पण मधून खाल्ले जाणारे हे छोटे छोटे स्नॅक्स मिळून एकदम कॅलरी इंटेक आपला वाढत असतो। आता त्याच्यावर उपाय असा आहे की आपण दिवसातून 2च वेळा मुख्य जेवण व्यवस्थित पद्धतीने केलं पाहिजे आणि मध्ये जे काही थोडंसं खाणं आहे ना, ते शक्य तितकं तुम्हाला जेवढं कमी करता येईल तेवढं कमी करा। कारण हेच थोडंसं खाणं, रोजचे रोज खाणं, हे आपलं वजन कमी न होऊ द्यायला कारणीभूत असतं। अनेक लोक वजन कमी करण्यासाठी अति उपवास करताना दिसतात, पण त्याने त्यांचं शरीर काय करतं, भीतीने चरबी साठवायला लागतं। याच्यावर उपाय म्हणजे काय आहे की प्रत्येक जेवणामध्ये प्रोटीन, फायबर, हेल्दी फॅट्स हे ठेवणं खूप आवश्यक आहे, की जे आपल्या शरीराला हवं तितकं आणि तेवढंच वापरेल। कधीकधी हॉर्मोनल प्रॉब्लेम असतात, थायरॉईड असतं, PCOD, सततचा मानसिक तणाव, हे सुद्धा वजन घटवण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण करतं। साखर कमी करा, थोडासा नियमित व्यायाम ठेवा आणि दररोज 10 मिनटं तरी श्वासावर लक्ष केंद्रित करा, जेणेकरून तणाव कमी होईल। आता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे झोप हा सुद्धा एक शरीराचा फार महत्त्वाचा भाग आहे। झोप जर कमी झाली तरीसुद्धा भूक वाढते, मेटाबॉलिझम बिघडतं, शरीर थकतं। त्याच्यामुळे मोबाईल बाजूला ठेवणं, एकाच ठराविक वेळी झोपायला जाणं, हे शरीराला रोज विश्रांती देणं खूप गरजेचं असतं। शेवटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातत्य। बरेच लोक डाएट तर सुरू करतात, सुरुवातीचे काही दिवस खूप छान पाळतात, पण मग एखादी पार्टी, सणामध्ये किंवा प्रवासामध्ये हे सगळं परत सैल होतं आणि पुन्हा सुरुवात शून्यावर येते। म्हणजे वजन कमी करण्यासाठी परफेक्ट डाएट असण्याची गरजच नाही आहे, परंतु ते सातत्याने चालू ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। 80% वेळा जरी तुम्ही योग्य आहार घेतला, थोडंसं चुकलं तरी चालेल, परंतु पुन्हा मार्गावर येणं खूप महत्त्वाचं असतं। थोडक्यात काय तर सातत्य हेच यशाचं खरं सूत्र आहे। आणि थोडक्यात सांगायचं तर डाएट म्हणजे फक्त नियम नाही आहेत, तर शरीराला, मनाला आणि आपल्या सवयींना एकत्र घेऊन केलेला एक समंजस बदल असतो। शरीर बदलायला थोडासा वेळ लागतो, पण जर तुम्ही हे सगळं चालू ठेवलं ना तर बदल नक्कीच होत असतो। धन्यवाद।